नमस्कार मित्रांनो, राम राम. कशात सर्व? खूप तुम्ही सर्व चांगले असतील. माझं नाव सुधांशू महेश्वर आडे. मी राहणार वणी, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा आहे की एक नवीन व्यवसाय मी स्टार्ट केला आहे, तो म्हणजे रॅबिट फार्मिंग. आणि रॅबिट फार्मिंग हा आपल्या विदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये असा अनअवेअर बिझनेस आहे. ऍक्च्युअली या बिझनेस बद्दल लोकांना जास्त माहिती नाहीये, पण हा खूप खरंच चांगला व्यवसाय आहे. आता माझं काम ऑलरेडी अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये चालते, पण ऍडिशनल काहीतरी करायचं म्हणून मी या शोधात होतो. तर मला युट्यूबवरून एक रॅबिट फार्मिंग असा एक कन्सेप्ट कळाला. ते म्हणजे मग रॅबिट फार्मिंग बघायला मी हरियाणाला गेलो. हरियाणाला ते प्रवीण कुमार सर म्हणून आहे, बलदा लाईफस्टाईलचे ऑनर. त्यांच्याकडनं आम्हाला माहिती झाली. आम्ही गेलो, त्यांच्या फार्मवरती गेलो, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिकडे आम्हाला माहिती झालं आणि आम्ही कन्सेप्ट बघून आलो की रॅबिट कसे होतात, म्हणजे काय असतात ऍक्च्युअली मध्ये. मग त्यांनी सांगितलं की 10 युनिटचा सेटअप असतो, त्याच्यामध्ये 70 फिमेल आणि 30 मेल अशा पद्धतीने 10 युनिटचा सेटअप असतो. मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण डिटेल घेतली. आम्हाला कन्सेप्ट खूप चांगला वाटला, कारण एकदम कमी टायमामध्ये लाईफ स्टॉकमध्ये जसं आपण बघितलं, पोल्ट्री झालं किंवा गोट्री झालं, त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला लक्ष द्यायला लागते आणि पोल्ट्रीमध्ये तर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. पण रॅबिटमध्ये असं अजिबात नाहीये. एकदम कमी वेळामध्ये एकदम तुम्ही 2 तास सकाळी किंवा 2 तास संध्याकाळी तुम्ही काम केलं तर 10 युनिटसाठी एकदम उत्तम व्यवसाय हा घडू शकतो. आणि आजचं जसं आता सुशिक्षित वर्ग जॉब नसल्यामुळे, मार्केटमध्ये जॉब नसल्यामुळे प्रत्येक युवा हा व्यवसायाबद्दल बघतोय. तर मला असं वाटतं, मी सुद्धा एक सुशिक्षित बेरोजगार तर नाही म्हणू शकत, आजच्या घडीला मी रोजगारीच आहो रॅबिट फार्मिंग थ्रू. तर तुम्ही एक नवीन संधी जर का कोणा बघत असेल अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये किंवा कोणताही सुशिक्षित उद्योग, जर का सुशिक्षित व्यक्ती उद्योगाच्या संदर्भात कोणी बघत असेल, तर मला असं वाटतं की हा रॅबिट फार्मिंग एकदम चांगला कन्सेप्ट आहे, नवीन कन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये कंपनी थ्रू तुम्हाला म्हणजे रिस्क रिवॉर्ड असं काहीच नाहीये. रिस्क तुमची 0 असणार, कारण 100% रिस्क हे कंपनीची असते. सर्व गोष्टींची कंपनी तुम्हाला हे केज प्रोव्हाइड करतं, अॅनिमल प्रोव्हाइड करतं, फीडर बॉक्स प्रोव्हाइड करतं, ड्रिंकर वॉटर सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतं. तर हा माझा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच आहे की जसं खूप सारे लोक असे आहेत, खूप सारे युवा रोजगार असे आहेत जे नवीन व्यवसायाबद्दल बघत आहेत. तर मला असं वाटतं ह्या व्यवसायाकडे लुकआउट केला पाहिजे, कारण हा मार्केट खूप मोठा आहे. आणि महाराष्ट्रात आणि विदर्भात तर खूपच मोठा आहे, कारण इथे महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये जास्त फार्म या रॅबिट फार्मिंगचे नाहीये. कारण जसं आता पोल्ट्री बघतो आपण किंवा गोट्री बघतो, हे भरपूर महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये फेल्युअरचा रेशो पण जास्त आहे आणि सक्सेसफुल फार्म पण भरपूर आहे. जसं तुम्ही आपण बघतो युट्यूबवरती की मी काय म्हणते गोट फार्म टाकला, त्याच्यानंतर एवढा झाला, एवढा मोठं झाला, 3 लाख रुपये महिना कमवतो, 4 लाख रुपये महिना कमवतो, पण त्याच्या मागचं फेल्युअरची स्टोरी कोणी सांगत नाही. तर 3 लाख 4 लाख रुपये महिना पोहोचतपर्यंत मला असं वाटतं की तो 10 वर्ष 15 वर्ष ऑलरेडी काम केलेलं आहे. पण हा रॅबिट फार्मिंग एक असा बिझनेस आहे, तुम्ही टाकल्यानंतर लगेच 4 ते 5 महिन्यानंतर तुमचं इन्कम 100% चालू होते आणि एक चांगला पगार तुम्ही इथून चांगला जनरेट करू शकता. आणि माझा फार्म आहे वणीपासून एक 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती. हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येते, महाराष्ट्रामध्ये. जर का कोणाला अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर तुम्हाला भेटणार. तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करून मोर डिटेल्स तुम्ही अजून माहिती घेऊ शकता.